संभाजीनगरच्या वैजापूरमधील विरगाव गावात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलेला होता। दरम्यान शेतामध्ये वीज पडल्याने शेतकऱ्याच्या कांदा चाळीला अचानक आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण कांदा जळून खाक झालाय। त्यामुळे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या येवल्यातील ग्रामीण भागात पाऊस आणि वादळाचा मोठा तडाखा बसलेला आहे। वादळामुळे छत कोसळून 2 वयोवृद्ध आणि 1 लहान मुलगी जखमी झाली, तर गोठा कोसळल्याने त्यातील 10 गायींसह इतर जनावरे जखमी झालेली आहेत। तसंच काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने मोठं नुकसानही झालंय। गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीपात्रात 6 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। गोदावरी नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या तरुणांचा पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याचं समजतंय। तेलंगणा पोलीस मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम राबवत आहेत। गोदावरी नदीपात्रामध्ये बुडून मायलेकीसह पुतणीचा मृत्यू झालेला आहे। नांदेडच्या उमरी तालुक्यातील भाई गावात ही दुर्दैवी अशी घटना घडली। या तिघी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या। त्या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झालाय। अकोल्यातील बोरमोळी चेलगाव येथील धरणात 2 18 वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढलेले आहेत। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढचा तपास सुरू आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील माळेगाव रोडवर गाडीच्या चाकात उंढी अडकल्याने महिलेचा मृत्यू झालाय। महिला पतीसोबत घरी परतत होती। त्या दरम्यान उंढी चाकात अडकली। त्या दरम्यान ती खाली कोसळली। त्यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। लातूरच्या रेणापूर शहरात टेम्पो मागे घेत असताना मागचं चाक नालीत अडकल्याने टेम्पो उलटला। टेम्पोखाली येऊन एका हमालाचा मृत्यू झाला। एका खताच्या दुकानात टेम्पोमधील माल उतरवत असताना ही घटना घडली आहे। कोल्हापूरच्या शिंगणापूर फाट्याजवळ पाण्याच्या टँकर खाली आल्यानं एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। कोल्हापूर गगनबावडा महामार्गाच्या कामासाठी आणलेल्या टँकर खाली व्यक्ती सापडला। त्या दरम्यान सिमेंटच्या रस्त्यावर टँकरद्वारे पाणी मारण्याचं काम सुरू होतं। नांदेडच्या किनवटमध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय। गोठ्याला अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये स्प्रिंकल सेट, शेतीचं इतर अवजारं जळून मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केली गेली आहे। नांदेड शहरातील शाळेच्या छतावर अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये शाळेतील जुनं फर्निचर जळून खाक झालंय। अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि आगीवर नियंत्रण प्राप्त केलंय। त्यामुळे आग पसरलेली नाही। दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगावमधील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सभेचं आयोजन केले गेले। दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाने हा कारखाना पुन्हा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावरील कळंब बायपास अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरलाय। वर्षभरात या ठिकाणी अपघातात 10हून अधिक जणांनी प्राण गमावलेले आहेत। या विरोधात नागरिकांनी शवविच्छेदन केलेला मृतदेह असणारी रुग्णवाहिका आडवी लावत महामार्गावर आंदोलन केलं। प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटरच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एसटी बसेसना धावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं गेलं। दरम्यान हाके यांनी अजित पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून हे आंदोलन केलं। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिंदेच्या शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन केलं गेलं। बकरी ईदमुळे किल्ल्यावरील मंदिर पोलीस प्रशासनाने बंद ठेवल्यानं घोषणाबाजी केली गेलेली होती। पोलिसांच्या भूमिकेवर शिंदे सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे। आषाढी एकादशी सोहळा 6 जुलै रोजी साजरा होणार आहे। त्यापूर्वी 27 जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू होणार असल्याची माहिती आहे। तसंच 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ होईल आणि भाविकांना आता रांगेत ताटकळत थांबण्याची वेळ काही येणार नाहीये। टप्प्याटप्प्यानं या टोकन दर्शन संख्येत वाढ होईल। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करून पालखी सोहळा यशस्वी करणार अशी भावना मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली। सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारचं नियोजन करण्यात आलंय। 27 जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू होणार आहे अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे। तर आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ करतील।
पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू देवस्थान विश्वस्थानी अजित पवार यांची भेट घेतली। दरम्यान अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलं। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना 18 जूनला देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान पादुकांच्या पूजनाचा मानही प्राप्त झाला। पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची बैठक आयोजित केली गेलेली होती। मात्र बैठकीमध्ये मंदिर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये आज भक्तांची मांदियाळी जमलेली होती। निर्जला एकादशी निमित्तानं पहाटेपासूनच वारकरी भाविकांची गर्दी केली असून संत तुकोबांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। या एकाच पावसात आयटी पार्क हिंजवडीचं वॉटर पार्क झाल्याची स्थिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी वाहनं सुद्धा वाहून गेलेली आहेत। हिंजवडी परिसरात नालेसफाई योग्य न झाल्यानं पाणी तुंबल्याचा आरोप नागरिक करतायत। भांडूपमध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। एलबीएस रोड परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी झालाय। रायगडमधील उरण शहरात तुफान पाऊस बरसला। पावसात 15 मिनिटात रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। काही वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। या पावसात नागरिकांची वाहन चालकांची सुद्धा एकच तारंब उडाली। एकाच पावसात अशी अवस्था झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करतायत। मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्यानं धबधबा अजून प्रवाहित काही झाला नाही। तरी सुद्धा या धबधब्याखाली पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत। लोणावळ्यामधील भुशी धरणावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झालेली असून पावसाचा आनंद घेण्यासाठी पुणे मुंबईकरांची पावलं भुशी धरणाकडे वळू लागलेली आहेत। सध्या भुशी धरण 50% भरलेलं आहे। नाशिकच्या मनमाड नांदगावमध्ये मुसळधार पाऊस पडला। मान्सूनच्या आगमनानं बळीराजा सुखावलाय। शेती मशागतीनंतर आता पेरण्यांची लगबग सुद्धा सुरू होईल। यापूर्वी अवकाळीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र मान्सूनच्या समाधानकारक पावसानं शेती कामांना आता वेग येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। संभाजीनगरच्या पालखेड गावातल्या शिवारात हा पाऊस बरसला। या पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं असून अनेक झाडं देखील पडली आहेत। या जोरदार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळाली। पावसामुळे रस्ते जलमय झालेले होते। त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती। अनेक भागात पाणीही साचलेलं होतं। पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। त्यामुळे नागरिकांची तारांब उडाली आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। पावसामुळे भात पिकांची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। जालन्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली होती। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। शेती कामांना ब्रेक लागण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहेत। मनमाड शहर परिसरात पावसानं जोरदार पाऊस बघायला मिळाला। वादळी वाऱ्यासह सुमारे दमदार पाऊस पडला असून पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित झाला होता। पावसानं वेळेवर हजेरी लावल्यामुळे खरीपाची पेरणीचा मार्ग आता मोकळा झालाय। इगतपुरी शहरात मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं। अनेक दिवसांपासून खरं तर पावसानं विश्रांती घेतल्यानंतर अचानक बरसल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला। पनवेलमधील गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी असेल। वाजेफाटा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत। पाऊस वेळेवर आल्यानं पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळेल। तसंच उर्वरित पेरण्यांना देखील वेग येणार आहे। धुळ्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींचं आगमन झालं असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अपेक्षा अद्यापही आहे। सिंधुदुर्गामध्ये दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत। काही दिवसांपासून खरं तर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। आज कणकवलीमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावलेली होती। या पावसामुळे सकल भागात पाणी साचलेलं होतं। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं होतं। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी बघायला मिळाली। 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला। त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाल्याचं सुद्धा बघायला मिळतं। सांगलीमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती आणि बचाव कार्य प्रात्यक्षिक केलं गेलं। या दरम्यान पूरस्थितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोटी, जीवनरक्षक उपाययोजना तसंच बुडणाऱ्यांना वाचवण्याच्या कृती यांचं प्रात्यक्षिक केलं गेलं।
राज्यामध्ये काल कोरोनाचे 86 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. गेल्या 2 दिवसांच्या तुलनेमध्ये शनिवारी रुग्णांमध्ये घट आढळली. मुंबईमध्ये 28 रुग्ण आढळलेले आहेत, तर ठाण्यामध्ये 6 रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षण असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात एकूण 595 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापूर विमानतळावरून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विमानसेवेला सुरुवात होईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह स्थानिक आमदार खासदार उपस्थित राहतील. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात सांगवे गावात रस्त्याचं खोदकाम करताना तोफ सापडली. ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ग्रामस्थांनी ही तोफ सांभाळून ठेवली असून पुरातत्व विभागाच्या ताब्यात ती दिली जाईल. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारीची घटना घडली. दोनही गटांनी एकमेकांवर लाठाकाठ्याने जोरदार हल्ला केला. शिवाय एकमेकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. हाणामारीमध्ये 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यवतमाळमध्ये एसटीच्या चालक आणि वाहकाला 4 तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बससमोर कार आडवी लावून चालकाला मारहाण केली. कार बससमोर उभी केल्यानं चालकानं हॉर्न वाजवला. कार बाजूला घेण्यास सांगितलं. हॉर्न नेमका का वाजवतो या कारणावरून बसमध्ये हा राडा झालेला आहे. कोकण किनाऱ्यावर उधाणलेल्या समुद्राच्या लाटांमधून ओव्हरलोड असलेल्या डंपर चालकानं प्रवास केला. या थरारक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हरणी समुद्र किनाऱ्यावरील असल्याची सध्या चर्चा आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसलेली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये भाजपचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. आजच्या मेळाव्यात निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरण्याची आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना सुद्धा दिल्या जाण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना दुजोरा दिलेला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं. दरम्यान गप्पांमध्ये त्यांनी युतीचे संकेत दिले.